नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अभिनय कट्ट्यावरती स्वर्गीय अरविंद उर्फ भाऊ सदरे यांची शोकसभा घेण्यात आली. त्यांच्या कुटुंबियासह सर्वांनीच त्यांच्या आठवणी अनुभव सांगत श्रद्धांजली अर्पण केली. प्रसिद्ध सनई वादक पंडित औरंगाबादकर यांच्यासोबतच तबलजी म्हणून साथ देणारा भाऊ गेला म्हणजेच उजवा हात निखळला अशी भावना व्यक्त करत बऱ्याच कार्यक्रमांच्या सोबत घालवलेले क्षण सांगितले. वेळेचे बंधन, आपल्या कामाप्रती असलेली श्रद्धा, व्यक्तिशीरपणा हे भाऊंकडून शिकण्यासारखं होतं हे नमूद केलं. अभिनय कट्ट्यावरती भाऊंनी अनेक कार्यक्रम केले. स्वामी महाराजांच्या प्रत्येक प्रकट दिन व पुण्यतिथी कार्यक्रमाला भाऊ सदरे यांचे तबला वादन म्हणजे सर्व श्रोते व भाविकांसाठी पर्वणीच होती. अगदी आयुष्यातील शेवटचा तबला व बासरी जुगलबंदीचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त झालेला कार्यक्रम सुद्धा अभिनय कट्ट्यावरती भाऊंनी सादर केला होता. भाऊंसोबत माझे असलेले घनिष्ठ संबंध प्रत्येक वेळी दृढ होत गेले. उत्तम कलावंतासोबत अतिशय सुंदर माणूस गमावणं हे भाऊंच्या अकाली एक्झिटमुळे अनुभवलं. हा अभिनय कट्टा स्वर्गीय भाऊ सदरे यांना कायम स्मरणात ठेवणारं असं मत व्यक्त करताना संस्थापक किरण नागती हे भाऊक झाले. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं. जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली तर ठाणेकरांनीच एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं. त्यामुळे शिवसेना आणि ठाणेकरांचे वेगळ्या प्रकारचे नाते असून गटनेते पवन कदम यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या ठाणे महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयातून सर्वपक्षीय नगरसेवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या गटनेते या महत्त्वाच्या पदावरती नगरसेवक पवन कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेतील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवसेना गटनेते कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पवन कदम यांचा पदग्रहण सोहळाही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांनी शिवसेनेला पूर्ण बहुमत दिले. जेवढी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे हे कार्यालय देखील भव्य असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती विश्वास दाखवत आपल्याला निवडून दिला आहे. त्यामुळे ठाणेकरांचा विश्वास सार्थ करा. ठाणेकरांनी दिलेल्या संधीचं विकासाच्या माध्यमातून सोनं करा असा सल्ला देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना दिलेला आहे. शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये फुलांची सजावट करण्यात आली होती. बँड पथकामुळे वातावरणात देखील उत्साह निर्माण झाला होता. तर या उद्घाटनासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहेब समोर, साहेब समोर, कदम साहेब एक फोटो, खाली घे ना भाई, कदम साहेब डोकं घे बस. सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे अतुल थोडा आले. 76 नगरसेवक याला फोटो नको माझा आणि संपूर्ण बंद कर टीव्ही. ठाणेकर जनतेने शिवसेनेला दिलं. ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन यापूर्वी केलेलं आहे. पण आज शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना देखील पुन्हा एकदा मी ठाणेकर बांधव भगिनी आणि मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व नगरसेवकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही देतो. पक्ष कार्यालय जसं पक्षाचं संख्याबळ मोठं आहे तसं पक्ष कार्यालय पण मोठं आहे आणि पवन कदम आपले गटनेते आहेत, त्यांनी आज बँड वगैरे गेटवर लावलं. ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्या ही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं ते फार लहान होतं. त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमच्या अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे. दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे. विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाचीही आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे. आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि हा एक क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे. आणि मी ज्या पद्धतीने उपशाखा प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं, आज गटनेता म्हणून महापालिकेच्या नगरसेवकांच्या बरोबर काम करण्याची मला शिंदेसाहेबांनी संधी दिली. गुरुवर्य दिघे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि हिंदुहृदय सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या पद्धतीने कार्यप्रणाली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल. आणि या ठिकाणी महापौर आहेत शर्मिलाताई पिंपळकर, त्याचप्रमाणे जे अनुभवी सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा गाडा तर आम्ही हाकतोच, परंतु या ठाण्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी ह्या माध्यमातून मिळालेली आहे आणि ती संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देऊ. आणि ज्या पद्धतीने मगाशी दिघे साहेब, शिंदे साहेबांनी सांगितलं की सर्वसाधारण नागरिकांची कामं ह्या दालनातून सुटली गेली पाहिजेत आणि तसाच प्रयत्न सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन या ठिकाणी केला जाईल आणि ह्याचा मला आज आनंद आहे. 23 एप्रिल 2026 रोजी जलसंपदा विभागासमवेत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार सद्यस्थितीनं आंध्रा व बारवी धरणातील पाण्याची तूट तसेच पुढील हंगामामध्ये पावसाचं कमी प्रमाण लक्षात घेता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचं नियोजन करण्यासाठी महामंडळामार्फत पाणी कपात करण्याचं प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बरवी गुरुत्ववाहिनी क्रमांक 1, 2, 3 व वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. परिणामी 21 मे ते 22 मे दरम्यान 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माचीवाडा, मानपाडा व वागळे परिसरातील काही भागामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. सदर शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत असणाऱ्या गावांचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर 1 ते 2 दिवस
कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेलं आहे. ठाणे महानगरपालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती 2026 ठाणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाणे शहरात सर्वधर्मीय मिरवणूक काढण्यात आली होती. राम गणेश गडकरी रंगायतन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. प्रचंड गर्दीने भरलेले सभागृह हीच डॉक्टर बाबासाहेबांची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला मजबूत करून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. या कार्यक्रमात खासदार नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, उपायुक्त दीपक जिंजर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, कार्याध्यक्ष बुद्धभूषण गोटे, भास्कर वाघमारे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, रामभाऊ तायडे, पंढरीनाथ गायकवाड, सरचिटणीस संजय भालेराव, DF सावंत, संदीप खांबे, खजिनदार महेंद्र अनभोरे, प्रसिद्ध प्रमुख नितीन दूधसागर, राहुल लोंढे उपस्थित होते. यावेळी खासदार नरेश मस्के यांनी देखील उपस्थितांना शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केलंय. ठाणे स्टेशन परिसरातून राम गणेश गडकरी रंगायतनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गे काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे तसेच आंबेडकरी अनुयायांनी घोषणाबाजी व ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. यावेळी अंशित कांबळे या 4 वर्षीय मुलाने भीमगर्जना आणि शिवगर्जना सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायक आनंद शिंदे आणि सहकाऱ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरती आधारित प्रबोधनात्मक गीतांचं सादरीकरण केले. या गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बुद्धभूषणला बोलू का? बस थँक्यू. आपण एकच
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जुंपली आहे. मात्र यामुळे विकासकामे खोळंबली असून जनता यात भरडली जाते. महासभेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने पालिका मुख्यालयासमोर शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मागील आठवड्यात झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चकमक उडून महासभा आटोपण्यात आली. तब्बल 3 वर्षांनी ठाणे महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आले. प्रशासकीय कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य ठाणेकरांची कामं खोळंबली होती असा लोकप्रतिनिधींचा आरोप होता. मात्र आता सभागृह स्थापन झाल्यानंतर लोकांची कामं करण्याचं सोडून प्रश्नांवर चर्चा करायची सोडून शिवसेना भाजप हे भांडण्याचं नाटक करत 5 मिनिटात विषय मंजूर करत असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या खेळीमुळे नवीन नगरसेवकांना चर्चा करता येत नाही, आपल्या प्रभागातील विषय मांडता येत नाहीत. आज स्थायी समिती, विशेष समिती, प्रभाग समित्या अजून स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा अशाच प्रकारे भोंगळ कारभार सुरू असून विकासकाला खीळ बसली आहे. याच कारणांमुळे आज काँग्रेसने हिंदी चीनी भाई भाई, भाजप शिवसेना मिलके खाई अशा घोषणा देत आंदोलन केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिलेली आहे. आंदोलनानंतर विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त रोडे यांना निवेदन दिले. सभागृहात घाईघाईने मंजूर केलेल्या विषयांमध्ये त्रुटी असल्याने सखोल अभ्यास करून पुन्हा ते विषय महासभेत आणावेत किंवा ते विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवावेत अशी मागणी निवेदनामध्ये केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिलेली आहे. शिष्टमंडळामध्ये भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शैलेश खरत, उमेश कांबळे, वैशाली भोसले, स्वप्नील कोळी, सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? कोणाचा? हिंदी चीनी भाई भाई, हिंदी चीनी भाई भाई, या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? अरे या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? 29 फेब्रुवारी 1988 मध्ये ही नियमावली मंजूर झालेली आहे, कामकाज नियमावली. आणि दुर्दैव हे आहे की दिघे साहेब जिवंत होते तोपर्यंत हे महासभा, हे सभागृह, हे प्रशासन काँग्रेसच्या काळामध्ये 1992 पर्यंत, तसंच दिघे साहेब जिवंत असेपर्यंत व्यवस्थित चाललं होतं. मात्र जसे दिघे साहेब गेले तसे यांनी बाजार मांडलेला आहे. प्रत्येक महासभेला तुम्ही बघाल ही नियमावली डावलून, याचं कामकाज कसं करावं हे डावलून गोंधळामध्ये विषय मंजूर केले जातात. वास्तविक 3-4 वर्ष प्रशासक बसलेला असताना सगळे नगरसेवक हवालदिल झालेले होते, सगळे लोकप्रतिनिधी हवालदिल झालेले होते. आणि आता 2025 साली 26 साली ही महासभा स्थापन झाल्यानंतर, महापालिका स्थापन झाल्यानंतर यांना जनतेची चाड नाही. जनतेचे अनेक प्रश्न प्रशासकाच्या काळामध्ये प्रलंबित होते. वास्तविक महासभा स्थापन झाल्यानंतर, महापालिका स्थापन झाल्यानंतर जे जनतेचे प्रश्न आहेत रस्त्यावरती उतरून सभागृहात चर्चा करून त्या जे योग्य विषय आहेत ते मंजूर करून, जे अयोग्य विषय आहेत ते नामंजूर करून यांनी प्रशासनावरती चाप बसवायला पाहिजे होता. याने जी लोकांची आतापर्यंतची जी उणी आहेत ती भरून काढायला पाहिजे होती. लोक हवालदिल आहेत. घोडबंदरला तुम्ही बघाल तर दिवस रात्र वीज जाते, रस्ते खोदून ठेवलेले आहेत. प्रकाशबाई आहे इकडे, दिवस रात्र वीज खोदून जाते रस्ते, विजांचे खांब किंवा त्या वीज हे वाहिनी ट्रान्सफर करायला यांच्याकडे पैसे नाहीत. पावसाळा तोंडावरती आलेला आहे. तुम्ही बघाल की स्टेडियम मुंबऱ्याचं किंवा ठाण्याचं स्टेडियम हे महापालिकेचं आहे, परंतु असे विषय आणलेले आहेत की त्या हायवे खालचा जो भाग आहे तो MMRDAचा आहे, हायवेचा आहे. आणि तिथे महापालिका खर्च करते आणि महापालिकेने भाड्याने देण्यासाठी तो विषय, वास्तविक हा अधिकार महापालिकेला नाही. स्टेडियम महापालिकेचा आहे, मुंबऱ्याचं स्टेडियम महापालिकेचं आहे, शरद पवार स्टेडियम महापालिकेचं आहे, पण त्याच अनुषंगाने तो विषय त्यांनी आणलाय. म्हणजे असे विषय घेतलेले आहेत. मुंबऱ्याचा घनकचऱ्याचा विषय तुम्ही बघाल तर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी प्रसाद लाड यांच्या कंपनीचा विषय आहे. तो जाणीवपूर्वक शिवसेनेने तहकूब करून ठेवलाय. वास्तविक त्या विषयात सुद्धा अनेक उणिवा आहेत, अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. बरेच मुद्दे त्या सभागृहातील विषयांमध्ये होते आणि त्या विषयांवरती नवीन आलेले नगरसेवक, नवीन आलेल्या मुली, शिकलेले नगरसेवक नवीन आलेले यांना चर्चा करायची होती आणि यांना चर्चा करता येऊ नये, हे विषय रेटून न्यावे म्हणून हा गोंधळ घालण्यात आला. संध्याकाळपर्यंत ही चालवण्यात आली.
ही महासभा लक्षवेधीच्या नावाने आणि संध्याकाळी 6 वाजता मंजूर केले. त्याच्या पलीकडे जाऊन जनगण जबरदस्ती म्हणलं गेलं. तुम्ही बघाल कालच्या विषयपत्रिकेमध्ये 5 तारखेच्या आयत्या वेळेचे विषय मागच्या महासभेत घेतलेले होते. ते विषय जर तुम्ही बघाल तर मस्के साहेबांनी 9 कोटी रुपयाची तरतूद केलेली. 9 कोटी रुपये मस्के साहेबांनी शिफारस केली म्हणून 9 कोटी रुपयाची तरतूद. विविध स्थापत्य कामांचा पत्ता नाही, स्थापत्य कामांचे एस्टिमेट्स बनवलेले नाही. केवळ नुसतं आयत्या वेळेचे विषय घेऊन असे गंडवायला पब्लिकची दिशाभूल करण्यासाठी या सभागृहामध्ये या लोकांनी घाबरून ही युती केलेली होती. विरोधकांना घाबरून यांनी युती केलेली होती. भाजप शिवसेनेने उभाटाला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला घाबरून यांनी युती केली आणि युती झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर सुद्धा तुम्ही बघाल तर एकत्र येऊन हिंदी चीनी भाई भाई मिलके पैसा खाय मिलके मलाई खाय अशी ही पद्धत त्यांची आता सुरू झालेली आहे. तुम्ही कृष्णा पाटील बघाल. कृष्णा पाटील जो बोलणारा माणूस आहे त्याला त्या निरंजन डावकरेने नेऊन उपमहापौर पदाच्या खुर्चीवर बसवला म्हणजे त्यांनी बोलू नये. त्यांनी बोलू नये. जगदाळे काकांच्या गळ्यात घंटा घालून टाकली. जगदाळे काका आपले जगदाळे साहेब सभागृह नेते झाले. वास्तविक देवराम भोईर काका, जगदाळे साहेब, जगदाळे काका आणि संजय भोईर असतील किंवा नजीब मुल्ला असतील ह्यांच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा नाही. कमीत कमी हे सिनियर नगरसेवक आहेत, माझ्यापेक्षा सिनियर नगरसेवक आहेत. यांनी वास्तविक इथे सभागृहामध्ये समतोल साधून पिंपळकर ताई आमची शर्मिला ही रोहितची बायको ही सुद्धा 2दा नगरसेवक झालेले आहे. पवन कदम 4दा झालेले. त्यांनी अशा प्रकारे गोंधळ घालून असे विषय जर मंजूर करतील आणि भ्रष्टाचाराला जर खतपाणी घालतील तर ते चुकीचं आहे. काँग्रेस जरी आज सभागृहात नसली तरी ज्या वेळेस सत्ताधारी चुका करतील तेव्हा काँग्रेस रस्त्यावरती उतरून हा दबाव कायम ठेवणार. काँग्रेस यांच्यावरती पुढच्या महासभेमध्ये आतच बसून राहणार सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते. हे कामकाज कसं चालतंय आणि प्रधान सचिवांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, फडणवीसांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली, शिंदे साहेबांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. आम्ही हे सगळे विषय घेऊन प्रधान सचिवांकडे जाणार आहोत, शासनाकडे जाणार आहोत, माननीय उच्च न्यायालयात जाणार की महासभा रद्द करून या महासभेतले जे विषय आहेत ते पुन्हा नव्याने घेऊन याच्यामध्ये आणि प्रशासनाने जे चुकीचे विषय आणलेले आहेत की यांनी चुकीच्या पद्धतीने जे विषय मंजूर केले ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा कुठेतरी दुर्गंध येतो. हे हायवे खालचं कोर्ट असेल किंवा अनेक विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये थांगपत्ता नाही, एस्टिमेटचा थांगपत्ता नाही, एस्टिमेट दिलेले नाहीत. 25% आता पावसाळ्यामध्ये खड्डे पडणार त्याचं एस्टिमेट आधीच बनवलंय. आता पावसाळ्यामध्ये 25 लाखाचे खड्डे पडणार की 1 कोटीचे खड्डे पडणार. यांना म्हणजे ही एक फार्स आहे. ही महापालिका आधीच लुटून खाल्लेली आहे लोकांनी आणि आता उरलं सुरलं पण ओरबडायला निघालेत. लोकांची देणी बाकी आहेत. ही नियमावली मंजूर असताना ह्या नियमावलीप्रमाणे जर कामकाज चालत नसेल तर 100% जनहिताच्या मार्गातून आणि आंदोलनाच्या मार्गातून आम्ही ही महापालिका बरखास्त करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणार. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.